सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आज आपण 150 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वराने सांगितलेले तत्वसिद्धांत व आचार विचार प्रणालीवरती चिंतन करत आहोत. नामधारक वासनिकांना समोर ठेवून नामधारक वासनिकांच्या मनामधला जो संभ्रम अवस्था आहे किंवा न्यूनगंड आहे, भीती आहे, तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने तो काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कारण परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे, परमेश्वराने अवतार घेतला, सृष्टीची निर्मिती केली, वाडोवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान सांगितलं, आचार विचार प्रणाली सांगितली आहे. त्या संदर्भात नामधारक वासनिकांच्या मनामध्ये एक भीती, एक संभ्रमावस्था कायमच आजपर्यंत आलेली आहे. याचं कारण नामधारक वासनिकांनी स्वतःला कधीही एक साधक, परमेश्वराचा भक्त असं संबोधलं नाही किंवा समजून घेतलं नाही. देवतेची भक्ती सोडली, परमेश्वर भक्तीला आपण लागलो आणि परमेश्वर भक्तीला लागल्यानंतर सकाळ संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थान नमस्कारणे, क्रिया करणे आणि आपला संसार किंवा आपल्या ज्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत असताना उरलेल्या वेळात जेव्हा जमेल तेव्हा ही धार्मिकता करणे, असा एक प्रघात आपल्या धर्मामध्ये आलेला आहे. परंतु परमेश्वराने जे तत्वसिद्धांत सांगितले ते सकळ जीवाला सांगितले. बोध मात्र ज्या जीवाचा अधिकार आहे, योग्यता आहे, पात्रता आहे, पूर्वकर्माची जोड आहे आणि सर्वात मेन म्हणजे प्रयत्न आहे, अशा जीवांना बोध दिला. आणि ज्याला बोध दिला त्या जीवाला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक नेमका अचूक कळायला लागला आणि म्हणून तो परमेश्वर भक्तीला लागला. परमेश्वर भक्तीला तो तर लागला, आपण लागलो, परंतु त्यात अभ्यास करायचा असतो, तत्वसिद्धांत, आचार विचार प्रणाली समजून घ्यायची असते आणि जितकं पाळता येईल तितकं पाळायचं असतं. ही जी मानसिकता आहे ती कधीही नामधारक वासनिकांमध्ये निर्माण झाली नाही आणि त्यामुळे एक भीती, एक न्यूनगंड, एक संभ्रमावस्था सतत आजपर्यंत लाभत आली. परंतु आजची परिस्थिती तशी नाही. अनेक नामधारक वासनिक अभ्यास करायला लागले, अभ्यासातून तत्वसिद्धांत, आचार विचार प्रणाली समजून घ्यायला लागले. या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक साधू संत मार्गदर्शन करताना आपल्याला आज दिसतात. पण तरीही सूत्रपाठ वाचायला लागल्यानंतर, लीळाचरित्र वाचायला लागल्यानंतर, दृष्टांतपाठ वाचायला लागल्यानंतर आणि हा अभ्यास करत असताना कोणता नेमका अभ्यास करायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे, हा सिलेबस किंवा एक अभ्यासक्रम नसल्या कारणाने परंपरागत जो अभ्यासक्रम साधू संत मार्गामध्ये शिकवतात किंवा शिकवायला आजपर्यंत आलेले आहे, तशाच पद्धतीनं जर वासनिक नामधारक अभ्यास करायला लागला तर त्याचं सातत्य टिकून राहत नाही. कारण हे तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, श्रेष्ठ आहे. चैतन्यापर परमेश्वराचं तत्त्वज्ञान तितकंच परमेश्वरा इतकंच मोठं असल्या कारणाने ते समजून घ्यायला आपली बुद्धीची प्रगल्भता, ताकद आणि सर्वात मेन म्हणजे आपलं साध्य नेमकं तेच असायला पाहिजे. ते असणं शक्य नाही. कारण सांसारिक जगामध्ये राहत असताना, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना वेळ भेटणं आणि पूर्णपणे एकाग्र होऊन हा अभ्यास करणं इतकं शक्य होत नाही. आणि म्हणून अत्यंत सोप्या भाषेत, सरळ भाषेत हे नामधारक वासनिकांनी समजून घ्यावं. त्या अनुषंगाने एक अभ्यासक्रम आपण तयार केला. अनेक साधू संतांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, शुभचिंतनाच्या माध्यमातून आपण आज 150 सत्संगामध्ये पर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप बघितलं. निर्णयाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी जे धर्मतत्वज्ञान सांगितलं आहे ते अनेक विषयाला आपण स्पर्श करून चिंतन केलं आणि त्यानंतर जीवधार्मिकता सांभाळत असताना मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संत असेल,
अनुसरलेले असतील, दीक्षित वर्ग असेल, अभ्यासक्रम सर्वांना एकच सांगितलेला आहे, सूत्रपाठ एकच सांगितले, लीळाचरित्र एकच सांगितले. त्याचं वर्गीकरण मात्र आपण नंतर केलं आणि त्या वर्गीकरणाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपापल्या परीनं ते समजून घेऊन आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार धर्म सांभाळताना सर्वच आज लोक दिसतात. परंतु आचाराचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस मात्र नामधारक वासनिक ही विचार करताना दिसत नाही. आचार हा साधू संतांचा, दीक्षित अनुसरलेल्या ज्या भक्त आहे त्यांचाच विषय असल्या कारणाने आपला त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही, अशी एक संभ्रमावस्था, न्यूनगंड आणि भीती निर्माण झालेली दिसते. आणि म्हणून धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे हे आपल्याला तोंड ओळख तरी व्हावी. तत्वसिद्धांत आचार विचाराच्या अनुषंगाने आपल्याला प्राथमिक धर्माचं ज्ञान मिळावं, या अनुषंगाने आपण ही तत्वसिद्धांत बघत असताना आचाराची पहिली निवड केली. आणि नामधारक वासनिक अवस्थेत असतानासुद्धा आपण कितीतरी वचनं किंवा कितीतरी आचार प्रणाली, तत्वसिद्धांत प्रणाली आपण पाळू शकतो. याविषयी जी संभ्रमावस्था किंवा भीती आहे निर्माण झालेली ती काढण्याचा आपण प्रयत्न केला. आणि आचार आणि आचार मालिका या वचनांचं आपण चिंतन केलं. नामधारक वासनिक या वाचनांकडे, या सूत्रांकडे कशा पद्धतीनं बघू शकतो, ते बघितल्यानंतर कशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये ते आत्मसात करू शकतो. ज्याही अवस्थेत आपण आहे त्या अवस्थेत ही जे सूत्र आहे, हे जे वचन आहे, हे जे तत्वसिद्धांत आहे, आचार विचार प्रणाली आहे, ते कसे आपण पाळू शकतो या दृष्टीनं आपण चिंतन केलं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. कारण तत्वसिद्धांत आपण अभ्यास करत असताना, आचार विचार प्रणाली अभ्यास करत असताना आपल्याला हे करायचं आहे असं म्हणून नामधारक वासनिकांनी कधी आजपर्यंत अभ्यास केला नाही किंवा आपण हे करू शकतो या बाजूने त्यांनी विचार केला नाही. हे दीक्षितांचा आचार विचार प्रणाली आहे, ही अनुसरलेल्या जीवाची, भक्तांची आचार विचार प्रणाली आहे. आणि आपणही जेव्हा अनुसरू त्यावेळेस हे आपल्याला करायचं आहे अशा अनुषंगाने त्याचा विचार झाला. परंतु ज्यावेळेस आपण ही आचार किंवा आचार मालिका बघितली त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं की आपण ज्या अवस्थेत आज आहोत त्या अवस्थेत अनेक सूत्रांचं पालन आज आपण करू शकतो. कारण धर्म हा आत्मशुद्धीचा विषय आहे, अंतःकरण शुद्धीचा विषय आहे. धर्म धार्मिकता करत असताना जे बी परमेश्वराने आज्ञाप्रती पालन केलेली आहे, जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, ती अपेक्षा जर आपण त्या अपेक्षेला आपण न्याय देऊ शकलो नाही किंवा त्या आचाराच्या किंवा आज्ञेच्या अनुषंगाने आपण विचार करून त्यावरती चाललो नाही तर आपल्या त्या धार्मिकतेला काही अर्थ नाही, त्याला कृत्रिमता निर्माण होईल. म्हणून स्वभावत नैसर्गिकरित्या धार्मिकता करण्यासाठी आचार विचाराचं तत्त्वज्ञान आपल्याला समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तोंड ओळख व्हावी, आपल्या मनातली जी संभ्रमावस्था आहे, भीती आहे, ती निघून जावी. या अनुषंगाने आपण अनेक सत्संग घेतले आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये धर्माच्या अनुषंगाने एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण हे करू शकतो, केलं तर होईल असं परमेश्वराचं सूत्र, करेल तरी होईल किंगा. जितकं करायला पाहिजे तितकं आपण करू शकतो, जितकं होतं आहे आपल्याच्याने तितकं आपण केलं पाहिजे. कारण धर्म परमेश्वराने जो सांगितला आहे त्याचे वचनार्थ जर आपण समजून घेतले, जाणून घेतले तर धर्म हा होकारात्मक आहे. धर्म हा आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. धर्म आपल्याला प्रेरणा देणार आहे. धर्म आपल्याला, आपल्या बुद्धीला नवचैतन्य निर्माण करणार आहे. आणि म्हणून ह्या आजच्या या जीवनमानामध्ये अनेक लोक नैराश्याने ग्रासलेले दिसतात, मानसिक आजारांनी ग्रासलेले दिसतात, हे फक्त आणि फक्त नकारात्मक विचारामुळं. परंतु जी व्यक्ती धर्म, धार्मिकतेचा अभ्यास करते, चिंतन करते, त्याच्या चेहऱ्यावरती किंवा त्याच्या विचारा मनामध्ये कधी नैराश्य येणार नाही. कारण ते तत्त्वज्ञानच माणसाला ताजंतवानं, प्रेरणा देणारं असतं. जिवंतपणाचं सतत त्याला लक्षण किंवा जिवंतपणा निर्माण करणारं, टवटवीत करणारं हे तत्त्वज्ञान
जर आपण ते सांभाळलं, आपण जे समजून घेतलं, जाणून घेतलं, तर नक्कीच आपल्या जीवनाला एक नवीन ओळख, नवीन आयाम निर्माण करून देणार आहे. हे तत्त्व, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली ही परमेश्वराला दररोज आपल्याला जे सांगितलं आहे, छोट्या छोट्या प्रसंगानुरूप वाड्यावेळी फिरून अनेक भक्तांना निमित्त करून, हे म्हणजे विशिष्ट ठिकाणी जाऊन करण्याचा विषय नाही आहे. कुठंतरी आश्रमात गेलं मग तिथं आचारप्रणाली सांभाळली, मंदिरात गेलं मग आचारप्रणाली सांभाळली, असा तो विषय नसून आपल्या जीवनामध्ये जीवन जगण्याची कला म्हणजे परमेश्वराने सांगितले हे तत्त्वज्ञान. आपलं उठणं, आपलं बसणं, आपलं बोलणं, आपलं संगत करणं, आपला प्रवास करणं, हे सर्व जो जीवनाचा आपला जो प्रवास आहे, जीवन जगण्याचा जो आपला प्रवास आहे, त्या प्रवासाबरोबर आपण धर्माला घेऊन जगलं पाहिजे. आपण जगत असताना आपल्या जीवनामध्ये, आपल्या जगण्यामध्ये धर्म असायला पाहिजे. अशा पद्धतीनं परमेश्वराने सामाजिक दृष्टिकोनातून तत्त्वज्ञान सांगितलं, आंतरिक शुद्धीकरणाच्या माध्यमातून तत्त्वज्ञान सांगितलं, प्रेरणा देणारं तत्त्वज्ञान सांगितलं, होकारात्मकता निर्माण करणारं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण बघितलं पाहिजे. कारण अनेक लोकांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था आहे की धर्म काय आहे, हे धर्मात येतं का, ते धर्मात येतं का, हे बसतं का, हे तत्वात बसतं का, हे त्या चौकटीत असतं का, अशा अनेक संभ्रमावस्था निर्माण होतात. परंतु पूर्ण अंगाने जेव्हा आपण धर्माचा विचार करतो, धर्माचा अभ्यास करतो, चिंतन करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की धर्मामध्ये काय नाही आहे, सर्वच आहे. आणि परमेश्वरसुद्धा सांगतात, सकळे शास्त्र या शास्त्राशी मिळते, हे शास्त्र काही न मिळे. सर्व शास्त्र, सर्व तत्त्वज्ञान या शास्त्रात आहे. ब्रह्मविद्याशास्त्र म्हणजे सर्वश्रेष्ठ शास्त्र, सर्वात मोठं शास्त्र, म्हणून त्यात सर्व सामावलेलं आहे. ना अशी कोणतीच गोष्ट नाही का ती तत्त्वज्ञानात बसत नाही, धर्मात बसत नाही. परंतु परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे हे परमेश्वरीय धर्माच्या, परमेश्वरीय मार्गाच्या आणि परमेश्वरीय भक्तीच्या अनुषंगाने सांगितलेलं असल्या कारणानं आपण ते समजून घेतलं पाहिजे. आणि तो धर्मातला सेन्स, जी विचारधारा आहे, आपल्या विचारात, आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. आणि ते ज्यावेळेस आपण उतरवू त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण परमेश्वरीय परमार्गाचे किंवा परमेश्वराचे भक्त म्हणून घेण्याला एक नैतिक अधिकार निर्माण होत असतो. ना आपण धर्माला स्पर्श करून जगलं पाहिजे. मग सत्संगाच्या माध्यमातून असेल, कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, जे साधनं परमेश्वराने सांगितले, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक यांच्या संपर्काच्या माध्यमातून असेल, याच्या संगतीच्या माध्यमातून असेल, जो जीव अशा अनुषंगाने धर्मात राहण्याचा प्रयत्न करतो किंवा राहतो, तो मात्र त्याचा जो परमेश्वर प्राप्तीचा हा जीवन प्रवास हळूहळू का होईना परंतु योग्य मार्गाने चाललेला असतो. हा कधीतरी करण्याचा विषय आणि कधीतरी सोडण्याचा विषय नाही. धर्म आपल्याबरोबर घेऊन प्रवास करण्याचा विषय आहे. अनेक असे वचनं आहे की जे आपण आज पाळू शकतो, हे आपण बघितलं. ते पाळत असताना आपल्या जीवनामध्ये दृष्टपर फायदा, अदृष्टपर फायदा होतोय, होईल, हे आपण बघितलं. कारण परमेश्वरांचा धर्म हा अदृष्टपर आहे, परमेश्वर प्राप्तीचा आहे. परंतु असे कितीतरी वचनं आहे की हे पाळत असताना आपल्याला दृष्टपर फायदा होतो. कारण समाजात जीवन जगत असताना समाजामधले सेन्स, समाजातली जी सामाजिकता किंवा आचार विचार तत्व सिद्धांत प्रणाली जी आहे ती आपल्याला पाळावी लागते. परंतु धर्म त्याच्या व्यतिरिक्त नाही. धर्म सांभाळत असताना सामाजिकता पाळल्या जाते. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा धर्म अत्यंत आपला स्वभावत सोपा, सरळ, स्पष्ट आणि पारदर्शकता आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून आत्मविश्वास निर्माण करणारा हा धर्म, सर्वश्रेष्ठ असलेला हा धर्म आपल्यापर्यंत पोहोचला आहे. आणि परमेश्वराच्या कृपेनं आपण तिथपर्यंत पोचलो आहे, हे आपलं भाग्य आहे. परंतु ते टिकवणं, ते वाढवणं हा आपला प्रयत्न असला पाहिजे. परमेश्वराचा धर्म अत्यंत प्रगल्भ विचाराचा आहे, बोल्ड विचाराचा आहे, मोठ्या विचाराचा आहे, श्रेष्ठ विचाराचा आहे. तिथं छोट्या छोट्या गोष्टींना, छोट्या छोट्या विचारांना थारा नाही. परंतु हे ज्यावेळेस आपण समजून घेतो त्यावेळेस आपण आपल्या आचरणात ते आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तो धर्म आपल्यातनं आपण धर्मात आहे असं आपल्या मनाने आपण ठरवलं पाहिजे. कारण धर्मातली जी धार्मिकता आहे म्हणजे सुशिक्षितपणा, धर्माच्या अनुषंगाने सुशिक्षित होणं हे अत्यंत गरजेचं आहे. सुशिक्षित असणं, सुशिक्षित दिसणं याच्यात लई खूप मोठा फरक आहे.
काही लोक सुशिक्षित दिसतात, कपडे असतील, राहणीमान असेल, त्यांचं सामाजिक व्यावहारिक अनुभवाच्या माध्यमातून वागणं असेल, परंतु ज्यावेळेस प्रसंग येतो, वेळ येते, त्यावेळेस त्यांची जी प्रगल्भ विचाराची जी धार आहे ती आपल्याला लक्षात येते. प्रसंगानुरूप माणूस कळत असतो, प्रसंगानुरूप माणूस समजत असतो. म्हणून प्रगल्भ विचाराचा जो धर्म आहे हा आचरणाशी निगडीत आहे. सांगण्याला, ऐकण्याला धर्म म्हटल्या जात नाही. धर्म आपल्या आचाराशी निगडीत असल्यामुळं आपण ते किती आपल्यात उतरवलं आहे आणि ते उतरवत असताना आपल्या जीवनामध्ये त्याचा किती आपण वापर करतो, याला धर्म म्हटलं गेलेलं आहे. यत धार्यते तत् धर्म. आपण काय ते स्वीकारलं आहे, आपण काय ते पाळतो आहे, आपण काय धारण केलेलं आहे आणि ते धारण जे केलेलं आहे तेच आपण आपल्या जीवनामध्ये उतरवत असतो. म्हणून धर्म ही जी गोष्ट आहे, धर्म ही धार्मिकता ही जी गोष्ट आहे, तत्व सिद्धांत आचार विचारप्रणाली ही जी गोष्ट आहे ही खूप मोठी आहे. परंतु ही इतकी श्रेष्ठ आणि मोठी असूनसुद्धा, परमेश्वर सर्वश्रेष्ठ असूनसुद्धा चैतन्याच्या पलीकडे असलेला जो परमेश्वर आहे तो जीवासारखा होऊन येतो, जीवाचे देहधर्म जीवधर्म स्वीकारतो आणि ह्या जीवाला कळावे, या जीवाला समजावं आणि ते समजून त्याने ते करण्याचा प्रयत्न करावा किंवा करायला सुरुवात करावी म्हणून अत्यंत सोपे, सरळ, छोट्या छोट्या प्रसंगानुरूप परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. कारण ते आपल्याला समजलं पाहिजे. समजून सांगणं वेगळी गोष्ट आहे आणि समजणं वेगळी गोष्ट आहे. समजून सांगणाऱ्याला असं सांगायचं असतं का समोरच्याला समजलं पाहिजे, परंतु त्याला ते समजलेलं असेल तर तो दुसऱ्याला समजावू शकतो. परमेश्वराने हे तत्त्वज्ञान ह्या जीवाला समजावं म्हणून जीवासारखं होऊन जीवाला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस परमेश्वराला उत्तरपंथ जाण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि आचार्यांना बेलापूरला देव सांगतात की असा निधानाचा आचार तुम्ही ऐका. आचार्य म्हणतात देवाविन काय धर्म असतो, म्हणून ऐकण्याची त्यांची अजिबात मानसिकता नसते. परंतु पूजनीय माईम भटांच्या माध्यमातून परमेश्वराने अधोरेखित केलं आहे की जे जीवाला समजेल, जे जीवाला गरजेचं आहे तेच परमेश्वर सांगतात. आणि म्हणून परमेश्वराने जे तत्त्वज्ञान आहे हे सांगत असताना अत्यंत सोपी, सरळ, स्पष्ट आणि पारदर्शक भाषा वापरली. मराठीचा अभिमान घेतला, बोलीभाषेचा अभिमान घेतला आणि या बोलीभाषेला साहित्याचा दर्जा देऊन परमेश्वरांनी हे मराठीतलं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच मराठीत सांगितलेलं आहे. अन्यथा ते आपल्याला जर कळालं नसतं तर परमेश्वराच्या या आचारप्रणालीला किंवा तत्त्वसिद्धांत प्रणालीला काही अर्थ राहिला नसता ना. आपणसुद्धा या जीवाला समजावं, कळावं अशा अत्यंत सोप्या, अधिक सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. परमेश्वरांनी वाडोवेडी फिरून हे तत्त्वज्ञान सांगितलं. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीशी निगडीत असलेला हा जीव, गावागावात अशिक्षित पद्धतीने राहत असलेला हा जीव, ह्या अशिक्षित जीवाला परमेश्वराने अत्यंत पारदर्शक, स्पष्ट हा धर्म सांगत असताना ह्या जीवाशी निगडीत असलेले ज्या गोष्टी आहे, वस्तू आहे, त्या पद्धतीनं परमेश्वराने मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या तत्त्वज्ञानात जर आपण विचार केला, आपल्या तत्त्वज्ञानाचा जर आपण अभ्यास केला, आपल्या लक्षात येईल की शेतीवर आधारित असलेल्या अवजारांच्या माध्यमातून परमेश्वराने खूप दृष्टांत सांगितले. त्या दृष्टांत सांगण्याचा उद्देश की या ग्रामीण सर्वसामान्यातल्या सामान्य जीवाला हे तत्त्वज्ञान कळावं, तिथपर्यंत हे तत्त्वज्ञान जावं आणि जसं आहे तसं जावं म्हणून परमेश्वराने अत्यंत सोपी भाषा वापरली. रुमण्याचा दृष्टांत घ्या, हत्तीचा दृष्टांत घ्या, राटघडियाचा दृष्टांत घ्या, डुळकियाचा दृष्टांत घ्या, असे अनेक दृष्टांत आहे की जे ग्रामीण भागाशी निगडीत आहे, सर्वसामान्य लोकांशी निगडीत आहे. आज देश थोडासा प्रगतीपथावर आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ह्या गोष्टीला काही महत्त्व राहिलं नाही, परंतु तरीही ते समजण्याला जीवाला सोपं जातं, अवघड जात नाही. तर प्रत्येकाचा कुठं ना कुठं या गोष्टीशी संबंध आलेला असतो. आज खेड्यातून मनुष्य शहरात आला, शहरीकरण झालं, शिकायला लागला, डिग्र्या घेऊन वेगळ्या पद्धतीनं तो आपलं जीवन जगायला सुरुवात केली. पण तरीही
हे जे तळागाळातलं जे तत्त्वज्ञान परमेश्वराने तळागाळापर्यंत जाण्यासाठी हे श्रेष्ठ तत्त्वज्ञान अत्यंत सोपं करून सांगितलं. जीव कितीही प्रगतिशील झाला, किती श्रेष्ठ झाला, तरी त्या तत्त्वज्ञानाला घेऊनच त्याला जागावं लागतं. उलट या तत्त्वज्ञानात आपण जातो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने वैचारिक समृद्ध होतो. या तत्त्वज्ञानाला आपण जेव्हा स्वीकारतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण प्रगल्भ होतो, बोल्ड होतो, खऱ्या अर्थाने सुशिक्षित होतो. कारण डिग्रीनं सुशिक्षित होणं आणि विचाराने सुशिक्षित होणं याच्यात खूप मोठा फरक आहे. आज डिग्रीनं सुशिक्षित झालेले माणसं आपल्याला खूप दिसतील, परंतु वैचारिक सुशिक्षितता त्याच्यामध्ये जर नसेल तर त्या डिग्रीच्या सुशिक्षितपणाला काही अर्थ राहत नाही. पण वैचारिक सुशिक्षितता, प्रगल्भता जर आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या कृतीमध्ये निर्माण करायची असेल तर आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानात गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून जी व्यक्ती या तत्त्वज्ञानात आहे, या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपलं जीवन समजून घेते, धर्म धार्मिकता समजून घेते, तत्त्वसिद्धांत आचार विचारप्रणाली समजून घेते, तो खरा प्रगल्भ, तो खरा दैवराटीचा, तो खरा परमेश्वराचा भक्त. कारण परमेश्वराचा भक्त, परमेश्वर जेवढा श्रेष्ठ आहे तेवढाच तो पण श्रेष्ठ आहे. ना हा बोध जो आहे हा परमेश्वर कोणाला देत नाही. आणि ज्याला भेटला तो सर्वसामान्यातला असामान्य माणूस आहे, सर्वसामान्य जीवांमधला असामान्य जीव आहे. कारण बोध हा परमेश्वराने एक स्पर्श केलेला, परमेश्वरीय स्पर्शित असलेला हा बोध ज्या जीवाला भेटला त्याच्या जीवनाचं सोनं झालं. परंतु त्यांनी ते सोनं केलं तर संधी तर परमेश्वराने दिली, परंतु अभ्यासाशिवाय त्याला पर्याय नाही. आणि म्हणून हे तत्त्वज्ञान समजून घेत असताना आपण ह्या गोष्टीकडे या बाजूनी बघितलं पाहिजे की आपल्या जीवनात हे आपल्याला किती उतरवता येईल. ते उतरवत असताना आपल्याला अशा अनुषंगाने धार्मिकता कशी करता येईल आणि ती धार्मिकता आपल्या जीवनात स्वभावात कशी उतरवता येईल याचा विचार केला तरच परमेश्वरी भक्त असण्याला किंवा परमार्गातल्या असण्याला आपल्याला अर्थ येतो. आपण आचार आणि आचार मालिका बघितल्यानंतर विचार आणि विचार मालिकेकडं आपण आता चिंतन करत आहोत. मागच्या सत्संगापासून आपण विचाराचे प्रकरणं घ्यायला सुरुवात केली. विचारामध्ये जे आचारपर सूत्र आहेत त्याचंच आपण चिंतन करणार होतो, परंतु काही सद्भक्तांनी विनंती केली की ज्या पद्धतीनं आपण आचार आणि आचार मालिका सर्व सूत्रांचं चिंतन केलं की जे सूत्र आज आपण पाळू शकत नाही त्याचा शब्दाचा अर्थ घेतला, जेणेकरून आपल्याला ती माहिती होईल, उजळणी होईल. त्याच अनुषंगाने विचार मालिकेचं सुद्धा चिंतन करावं. आणि त्या अनुषंगाने आपण देवता वर्गामध्ये बरेचसे विचारातल्या सूत्राचं चिंतन केलेलं आहे. कारण विचार आणि विचार मालिकेमध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून तत्त्वज्ञान आलेलं आहे. ते परत आपल्याला रिपीट व्हावं, आपल्याला उजळणी व्हावी या अनुषंगाने आपण शब्दाचा अर्थ त्या विचाराच्या सूत्रांचा बघत आहोत. ते आपल्याला जड जाईल, कारण देवतेच्या अनुषंगाने हे तत्त्वज्ञान आलेलं आहे. देवता वर्गामध्ये आपण हे बघितलं आहे. मग देवता, त्याच्या विद्या, देवतेची संख्या, त्यांचं कार्य, अशा पद्धतीने ही वचनं आज आपल्याला पाहायला भेटतात. मागील आपण वचनांमध्ये चैतन्य मायेच्या अनुषंगाने जे वचनं आले ते बघितले. अष्टभैरवाच्या माध्यमातून आलेले वचनं आपण ते बघितले. आणि इथून पुढं सुद्धा आपण हे जे वचनं आहे विचाराचे ते फक्त शब्दाच्या अर्थ समजून घेऊन पुढं सरकणार आहोत. कारण त्याची उजळणीच्या अनुषंगाने आपण आता याचं चिंतन करत आहोत. आणि जे वचनं आचारपर येतील त्याचं आपण सविस्तर चिंतन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण देवता वर्ग किती अभ्यासला तर कमीच आहे, खूप मोठा आहे. तरी परमेश्वराने संक्षिप्त पद्धतीनं आपल्याला तो सांगितलेला आहे. तो शब्दाशा आपल्याला कळावा, याचा समजून घ्यावं. याचा कारण की त्या देवतेच्या भक्तीपर्यंत आपण आता तुटलेलो आहे, तिथपर्यंत परत आपल्या मनातही त्याचा स्पर्श होऊ नये. तो विकल्प आहे सर्वात मोठा. आणि आपल्या परमेश्वरीय धर्माला ही सर्वात मोठी बाधा आहे, सर्वात मोठा दोष आहे. त्या दोषापर्यंत आपल्याला जायचं नाही आहे. कारण अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपण हेच केलं आणि ते आता आपल्याला करायचं नाही. ती सावधानता आपल्याला बाळगायची आहे. आणि म्हणून या वचनांचं आपण चिंतन करत आहोत. वास्तविक हे
सूत्र देवतेच्या अनुषंगाने जे आलेले आहे ते बघत असताना कधी कधी काही भक्तांना असं वाटतं पण की याची काय गरज आहे, परंतु देवतेच्या अनुषंगाने सांगितलेले जे तत्त्वज्ञान अन्यावृत्ती त्याची व्यावृत्ती होत नाही, तोपर्यंत परमेश्वराची जी समर्थवादावरची जी निष्ठा आहे ती आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. ते समर्थवादावरची निष्ठा आपली पक्की होऊ शकत नाही आणि म्हणून यापासून तुटावं, यापासून निघावं, या अनुषंगाने हे तत्त्वज्ञान सांभाळणं, हे तत्त्वज्ञान अभ्यासणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर अनेक लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे की आपण देवता वर्ग मानत नाही, पण आपण अस्तित्व रूपाने मानतो. अन्य लोकांना फक्त 33 कोटी देवता म्हणजे स्वर्गाच्याच देवता माहिती आहे, पण आपण सर्व अंगाने 81 कोटी सव्वा लक्ष देवता सांगतो, त्याच्या स्वरूप मर्यादा सांगतो, त्याचे कार्यकारण स्वरूप लक्षणं सांगतो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण त्यांचं अस्तित्व मानतो, आपण मानत नाही असं नाही. पण त्यांची भक्ती का करू नये, त्या नित्यबंधनात असल्यामुळं, भक्ती का करायची नाही, त्यातून काही फायदा नसल्यामुळं, अशा अनुषंगाने तो विषय आहे. म्हणून कर्मराटीत जगत असताना अन्य लोकांशी आपला जेव्हा संपर्क येतो तेव्हा आपण असं म्हटलंच नाही पाहिजे की आम्ही देवदेवता मानत नाही, आम्ही अस्तित्व रूपाने मानतो, पण त्यांची भक्ती का करायची नाही, परमेश्वर भक्ती का करायची. कारण भक्तीचे अनेक प्रकार आहे, देवता भक्ती, जीवभक्ती, भूतभक्ती आहे आणि परमेश्वर भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती तीच का करावी. परमेश्वर आणि जीवता यातला नेमका फरक काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि ते कारणं आपल्याला जर स्पष्ट असेल तरच आपण समोरच्याला समजावू शकतो. म्हणून अन्य लोकांशी कसं बोलावं यावरती आपण एक सत्संगच घेतलेला आहे. कारण तुमचं आमचं, आमचा देव तुमचा देव, ही जी मानसिकता आहे आपली, ही अन्यथा ज्ञानाची मानसिकता आहे. ती निघून जाण्यासाठी देवता वर्ग अभ्यासणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये अनेक स्थळपोथ्या ज्या लागतात त्या विचार मालिकेवरती लागलेल्या दिसतात, जेणेकरून यातून आपण पूर्णपणे बाहेर पडावं आणि परमेश्वर भक्तीला अत्यंत परिपक्वतेने, एक निष्ठतेने, एक विचाराने, एक साध्य घेऊन आपल्या मनामधली जी भावना आहे ही पक्की होऊन परमेश्वर भक्तीला लागावं, हाच त्याचा उद्देश आहे. मागच्या वेळेस आपण अष्टभैरवाच्या माध्यमातून सृष्टीकर्ते ते अहंकारी येते, अभिमानी येते, अशा सूत्रापर्यंत आलो होतो. पुढील सूत्र आहे अन्वी साध्य साधन साधक ऐसी त्रिविध प्रतीती, शाक्ते साध्य साधन ऐसी द्विध प्रतीती, शांभवी साध्य प्रतीती. म्हणजे हे 3 सूत्र लागोपाठ मी घेण्याचा उद्देश काय की महादाईचा प्रश्न करतात देवाला. पुराण ऐकून आल्यावर स्वामींना ते प्रश्न करतात, कारण महादाईचा पुराण ऐकून यायच्या, पुराणातले जे प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायचे आणि ते परमेश्वराला विचारल्यानंतर त्यावरती परमेश्वर स्पष्टीकरण द्यायचं. आणि म्हणून आपल्या तत्त्वज्ञानामध्ये जे अन्य समाजामध्ये, अन्य धर्मियांमध्ये जे गैरसमज आहे ते सर्व प्रश्नांचं उत्तर भेटतं. पण आपण त्या पद्धतीने ते बघितलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. महादाईचा देवाला विचारता जी पुराणात 3 प्रकारचा वेद सांगितला तर ते खरे आहे का. मग देव सांगतात अन्नव, शाक्ते आणि शांभव या 3 प्रकारचा वेद आहे. देवतेच्या अनुषंगाने जसं 9 प्रकारचे थवे, त्यातले 3 वेगवेगळे जे नावं आहे हे आणव, शाक्ते, शांभव कोणत्या कोणत्या देवतेच्या थव्यांना म्हटलेलं आहे हे आपण बघितलेलं आहे आणि आपण बघणार आहोत. या 3 प्रकारचा वेद आहे स्वामींनी सांगितलं आणि तेच ह्या 3 सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे की अन्वे म्हणजे शय्यापासून खालील यक्षिणीपर्यंत विद्यावंत यांना साधक म्हणजे मी साधक, साधन म्हणजे प्रकाशलेली पिंडस्था ते साधन, आणि साध्य म्हणजे साधनामुळे ब्रह्मांडास्तेत पावन केलेले जाईल ते माझं साध्य आहे, अशी त्रिविध प्रतीती असते. म्हणजे शय्यापासून यक्षिणीपर्यंत हे जे 4 थोवे अन्यवृत्तीत आपल्याला जावं लागेल तेव्हा हे लक्षात येईल. त्याला म्हणतात आणव. या आणव या 4 देवतेपासून ज्याला विद्या झालेली आहे त्या विद्यावंताची त्रिविध प्रतीती असते, 3 प्रकारची प्रतीती असते, साधक म्हणून, साधन म्हणून आणि साध्य म्हणून. अशा पद्धतीने त्यातली ती माहिती दिलेली आहे. शाक्ते म्हणजे भैरव विद्यावंताच्या ठिकाणी, म्हणजे अष्टभैरव जे आहे त्या ठिकाणी साधक
म्हणजे मी साधक आणि प्रकाशलेली पिंडस्था म्हणजे साधन, अशी द्वित प्रतीती असते. त्याच्यात मी पावेल, साध्य साधन अशी दोनच म्हणजे द्वित प्रतीती असते. आणि तिसरा जो आहे 3 प्रकारची प्रतीती म्हणजे बुद्धी, वचन, शांभी, साध्य प्रतीती. शांभी म्हणजे विश्वचैतन्याच्या विद्यावंत, त्याला साध्य म्हणजे पाविजे ते साध्य, मी साधक, प्रकाशले ते साधन, हे तिन्ही एकच आहे अशी एकविध प्रतीती असते त्याच्या बुद्धीमध्ये. म्हणजे जे विद्यावंत, ज्या देवतेच्या ज्या विद्या त्यांना झालेल्या असतात, त्या विद्यावंताची कशा कशा पद्धतीची मानसिकता असते, त्रिविध प्रतीती, द्वित प्रतीती, एक प्रतीती, अशी ही माहिती म्हणून आपल्याला दिलेली आहे. आणि अन्वीची प्रतीती जैशी ज्ञानी याची, शाक्तीय जैशी भक्ताची, अशा पद्धतीनं त्यातली माहिती या 9 थोवे, त्याच्यामध्ये 3 प्रकार आणि त्यांची विद्यावंताची ही जी प्रतीती कशी असते, मानसिकता कशी असते, अशा पद्धतीची त्याची माहिती दिलेली आहे. पुढचं जे सूत्र आहे आवेश, अवस्था, स्थिती. आवेश, अवस्था आणि स्थिती म्हणजे हे जे विद्यावंत आहे त्यांच्यामधले विद्यांचा भरकाळी विद्ये करून विद्यावंताचे कार्य कसे वर्तते, मग त्याच्यामध्ये काय काय लक्षणं दिसतात, तो आवेश असतो. विद्यावंताच्या विद्येचा भरकाळी आवेश उत्पन्न होतो. देवळाच्या कळसावर चढणे, दुर्गाच्या कठड्यावरून धावणे, वानराप्रमाणे भूभाकार करणे, उडणे, अशा विद्येच्या भरकाळी कार्य या जीवामध्ये वर्ततात त्या विद्यावंतामध्ये. हे आपल्याला माहिती म्हणून घ्यायचं आहे. साजत्य वेद म्हणजे सारखा जो असतो, या सारख्याला सारख्याचा वेद असतो. साजत्य म्हणजे सारखेपणा, म्हणजे गुणवंत गुणवंताच्या ठिकाणी, दोषवंत दोषवंताच्या ठिकाणी, तरुण तरुणाच्या ठिकाणी भेटतो. अशा पद्धतीने साजत्याचा देवतेचा वेद कोणत्या कोणत्याला संचरतो, कोणत्या कोणत्या देवतेचा कोणत्या कोणत्या विद्यावंताला जीवाला संचरतो. तर साजत्य जसं असेल, जशी योग्यता, जशी पात्रता त्या जीवाची, तशा पद्धतीनं त्या देवतेच्या त्याला ते भेटत असतं. कारण बघा, अनंत जीव परमेश्वराने सांगितलेले, आणि ह्या अनंत जीवामध्ये परमेश्वराचा जो भक्त आहे, हा भक्ती आहे, ज्ञान आहे, हे श्रेष्ठ आहे. अनेक सद्भक्त सत्संगामध्ये हा प्रश्न विचारतात की आपला धर्म श्रेष्ठ आहे, तत्वसिद्धांत प्रणाली श्रेष्ठ आहे. स्वतः परमेश्वर अवतार घेतात, स्वतः परमेश्वर अवतार घेतल्यानंतर स्वतःच्या श्रीमुखीय तत्त्वज्ञान सांगतात, स्वतः परमेश्वर बोध देतात. आणि मग एवढं असतानाही आपल्या या समाजाच्या अनुषंगाने जर टक्केवारीचा जर विचार केला तर आपले लोक खूप कमी दिसतात. मग दीक्षित असतील, नामधारक असेल, वासनिक असेल, किंवा असा एक प्रश्न येतो की जर परमेश्वराने जर बोध दिला आहे तर तो बोध जायलाच नाही पाहिजे, कारण परमेश्वराने दिलेला आहे. हा जीवाचा अप्रयत्न आहे. जसं 10वी नंतर अनेक जीव विशिष्ट परीक्षा देतात, IAS असेल, IPS असेल, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परीक्षा देतात. सर्वच विद्यार्थी त्याच्यात यशस्वी होत नाही. प्रयत्न प्रत्येकाचा असतो, परंतु मग त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या अवस्थेनुसार, त्याच्या प्रयत्नानुसार तो त्या ठिकाणी ॲडजस्ट होतो ना, आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. तशा पद्धतीने त्या जीवाची जी अवस्था असते, जीवाचा जो प्रयत्न असतो, त्याची जशी जोड असते, तशा पद्धतीने त्या देवतेचं त्याला ते फळ भेटतं. आणि त्यांच्याकडून काय काय वर्तन घडत असतं ही त्यातली माहिती आहे. अंशवेदे संपूर्णाची प्राप्ती. पुढचं सूत्र जे आहे अंशवेदे, अंश म्हणजे ब्रह्मांडस्थ देवतेची पिंडस्था. जसं आपल्या शरीरामध्ये सर्व देवतेच्या पिंडस्था असतात, मळ असतात, तर ती जी पिष्टता, अंश म्हणजे पिंडस्था, अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. आणि आपण हे अगोदर बघितलेलं आहे पहिल्याच 3-4 सूत्रामध्ये विचाराच्या, का ते कसं या देवतेच्या जे आहे ते या जीवामध्ये उतरतं. पिंडस्थ म्हणजे ब्रह्मांडेचा अंश, आणि विद्येचा संचार झाल्यावर पिंडस्था प्रकाशते. एखाद्या जीवाला त्या देवतेची विद्या झाली तर ती जी पिंडस्थ असते त्या देवतेची ती प्रकाशते, आणि त्यामुळे तिचा वेद म्हणजे आवड निर्माण होते. ते आवड निर्माण केल्यानंतर त्यातूनच तिची तो उपासना करायला लागतो.
आणि परिणामी संपूर्णाची प्राप्ती म्हणजे त्या ब्रह्मांडास त्याच्या प्राप्तीचा लेप निष्पन्न होऊन पर्यायाने फळसुद्धा होते. आता ही जी आहे, ज्यावेळेस मूळ सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात, मूळ सृष्टीमध्ये साऱ्या जीवाला मायेच्या तमातून बाहेर काढतात आणि परमेश्वराने प्रत्येकाला हे तत्त्वज्ञान सांगितलं, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. हेच तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर सुद्धा हा जीव पहिल्या 3 मूळ सृष्टीमध्ये कोणत्या प्रकारचं म्हणजे मानसिक करतो, मग वाचिक करतो, मग प्रारब्ध होतं. आणि तरीही हे सर्व सांगूनसुद्धा प्रत्येक जीव परमेश्वर भक्तीला लागत नाही. याचं कारण काय? का जे देवतेमध्ये आपल्याला दिसतं तेच परमेश्वरामध्ये दिसतं, म्हणजे पंचप्रकार: ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश. हे देवता वर्गामध्ये आपण बघितलेलं आहे. आता देवतेमध्ये बी हे 4 पंचप्रकार आहे आणि परमेश्वरामध्ये हे 4 पंचप्रकार आहे. पण यातला फरक आपण त्यावेळेस बघितलं. परमेश्वराचं ज्ञान आणि देवतेचं ज्ञान, सुख त्यातलं आणि यातला फरक आपण बघितला. परंतु अन्यथा ज्ञानामुळे यांच्याकडं पण ते आहे, त्याच्याकडं पण ते आहे, मग ह्या देवताच का परमेश्वर नाही असं म्हणून विकल्प केला आणि आपण नरकात गेलो, दुःखात गेलो आणि पूर्वप्रारब्धानुसार मग पुढं आपलं जीवन प्रवाही सृष्टीमध्ये सुरू झालं. तर तसंच हा प्रकार आहे अंशवेधी संपूर्ण प्राप्ती. ज्या देवतेची पिंड असता प्रकाश ते तिची आवड निर्माण होते, पण ती आवड निर्माण झाल्यामुळं त्याचीच तो भक्ती करतो आणि त्या भक्तीतून त्याचीच त्याला ती विद्या होत असते. तसं आपल्याला बोध झाला, बोधाच्याद्वारे परमेश्वराने आपल्याला प्रकाशलं की जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय. आणि हे आपल्याला बोध झाल्यामुळं, समजल्यामुळं मग आपण आता देवतेची भक्ती सोडून, जीवाची भक्ती सोडून, प्रपंचाची भक्ती सोडून परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करतो आहे. त्याने आवड निर्माण झाली. ती आवड निर्माण झाल्यामुळं आपण ती भक्ती करायला लागलो. परिणामी परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होईल. तसंच या देवतेच्या अनुषंगाने हे सूत्र आलेले आपल्याला तुलनात्मक दृष्टिकोनातून हे समजून घ्यायचे. वेद, विद्या, ज्ञान, साधन आणि धर्म. पूजनीय आचार्यांचा प्रश्न आहे देवाला, तर अंतर्यागाची प्राप्ती झाल्यावर किती कार्य प्रकटतात, कशा पद्धतीनं कार्य प्रकटतात. ह्या देवतेच्या विद्या जर भेटल्या, अंतर्याग जर भेटला, तर देवतेच्या विद्या झाल्यामुळे विद्यावंताला पिंडस्थेचा वेद निर्माण होऊन आवडी उत्पन्न होते. आपण बघितलं, विद्येच्या आनंदात आवडीपूर्वक पिंडस्थेची उपासना करण्यास त्याला सुख समाधान वाटते. त्यातून त्याला सुख समाधान वाटायला लागल्यानंतर वास्तविक आपोआपच त्याला ते करावंसं वाटतं. अशा वेदामुळे अष्टभोगाचे म्हणजे अष्टभोग जे आहे जड चेतन विषयाचा त्याग करून तो देहावर उदास होतो. त्याला वेद म्हणतात. आवड निर्माण झाल्यामुळं तो उदास झाला, त्याला त्या देहाविषयी कोणत्या प्रकारची आवड राहिली नाही, म्हणून वेद. दुसरं विद्या. विद्या सामर्थ्याने विषयवंताला अनेक सामर्थ्य सिद्धी प्राप्त होतात, त्याला विद्या म्हणतात. ज्ञान होतं त्याला, पिंडस्थेच्या उपासनेतून ब्रह्मस्थेची प्राप्त होईल हे ज्ञान त्याला होतं आणि म्हणून त्याच्याकडं तो वेधला जातो. विद्येचे आयुष्य जितक्या वर्षाचे असेल तितक्या काळातील भूत भविष्य वर्तमानाचे ज्ञान त्याला होते. तसंच साधन. विद्येमुळे प्रकाशलेली जी पिंड असतं हे माझे साधन आहे आणि यामुळेच मी प्राप्तीला जाईन अशी त्याची धारणा निर्माण होते, अशी त्याचा विश्वास निर्माण होतो आणि साध्यस्थ लेप लागेपर्यंत तो साधन साधकाजवळच असतो. धर्म. धर्म म्हणजे जीवी धारण करण्याचा गुण. साधन चरित होऊन विद्येचा लेप लागून विद्या निवर्तेपर्यंत हा धर्म त्याच्याजवळ असतो. किंबहुना दृढ भावनेने धारण करतो. सोडू म्हटले तरी शेवटपर्यंत तो सोडू शकत नाही. अशा पद्धतीने वेद, विद्या, ज्ञान, साधन, धर्म हे त्या जीवाला प्राप्त होत असतात. पुढचं सूत्र उभयानुक्षमाने असन्निधानी मात्रे शक्ती संचरी. या ती अंतर्याग बोलीचे. अंतर्यागची थोडक्यात ही व्याख्या आहे. अंतर्याग म्हणजे काय? उभय म्हणजे दोन्हीही. उभय म्हणजे विद्यादाता आणि अधिकारी दोन्हीही. अन्वीक्ष म्हणजे नेत्र. मान म्हणजे तत्समान, म्हणजे ह्या शब्दांची फोड केलेली आहे. सत्ता म्हणजे जवळीक. सन्निध्य म्हणजे असणे, मात्र म्हणजे अल्पकाळ. शक्ती संचरे म्हणजे विद्या सामर्थ्य संचरे. शक्ती संचरे या ते अंतर्याग बोलीचे, म्हणजे अंतर्यागाची ही व्याख्या केलेली आहे. याला अंतर्याग म्हणावं म्हटले.
ये अधिकरण व अधिकार हे एकमेकाच्या जवळ असतील, दोषाची दृष्टी समोरासमोर असेल तर अल्पकाळात विद्यारूप सामर्थ्याला दृष्टीद्वारे संचार होतो, याला अंतर्याग म्हणावे. ज्याला विद्या झाली त्याला विद्यावंत म्हणावे. म्हणजे ह्या विद्यावंत कशा होतात त्याची व्याख्या काय हे या सूत्रात परमेश्वरांनी सांगितलेले आहे. कारण आचार्य हे प्रश्न करतात, आचार्यांचा प्रश्न आहे अंतर्यागाचं लक्षण कोणतं, त्याचं कार्य काय, त्याची व्याख्या काय, या अनुषंगाने परमेश्वर या आचार्यांना तत्त्वज्ञान सांगताना आपल्याला दिसतात. जो जेतुला तो तेतुला ते करू शके. जो जेतुला म्हणजे साना अथवा थोर, जो जसा आहे जितका आहे त्या अवस्थेत आहे तेच तो करीन. तेतुला तो करू शके तेवढंच तो करील. उच्च देवतेच्या विद्यावंतापासून खालील सर्व देवता विद्या होतात आणि विद्यावंताला निमित्त करून खालील देवताही विद्या देतात. जो जेतुला तेतुला ते करू शके म्हणजे देवतेच्या विषयापासून खालील सर्व ज्या विद्या होतात, वर उच्च देवतेच्या विद्या या खालच्या देवतेच्या याला विद्या होतात आणि निमित्त करून खालील देवताही त्या विद्या देत असतात. आपण उच्च देवता नीच देवता त्यांचं कार्य स्वरूप मर्यादा हे आपण बघितलं आहे. तशा पद्धतीनं उच्च देवता ह्या खालच्या देवतेच्या फळीयाला म्हणा जीवाला विद्या देऊ शकतात. पुढं ते अधिकाधिक स्पष्टीकरण या सूत्रांमध्ये आलेलं आहे. देवतेच्या माध्यमातून हे आपण फक्त शब्दाशा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. चंद्रसूर्यापासून आणव विद्या सर्व सारख्या नाहीत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहे. प्रत्येक देवतेच्या विद्या वेगळ्या वेगळ्या आहे आणि त्यांचा भरकाळसुद्धा वेगळा आहे, त्यांचं सर्वच काही वेगळं आहे. अन्वांचा शिल्पविद्या तर महानवाच्या अप्रोक्ष विद्या, अन्वी साध्य साधन साधक ही त्रिविध आपण ते बघितलं. तर चंद्रसूर्यापासून अनव म्हणजे इंद्रदिकापासून खालील ज्या विद्यांना अनव म्हणतात आणि इंद्रदिकांवरील विद्यांना महानव म्हणतात. अशा पद्धतीने या वचनातून कोणत्या देवतेच्या विद्यांना काय नाव आहे, जसं अष्टभैरवांना नावं त्यांच्या विद्यांची नावं आपण मागच्या याच्यात बघितले, तशा पद्धतीने या प्रत्येक देवतेच्या विद्यांची नावं इथं आलेले आहे. तर इंद्रदिका म्हणजे इंद्रदिकापासून खालील यक्षिणीपर्यंत जी 72 कोटी जे फळी आहे त्यांची अनात्म म्हणजे स्थूळ देहाच्या ठाई म्हणजे ब्रह्मांडस्थ मूर्तीच्या ठाई आत्मप्रतीती म्हणजे जीव बुद्धी असते. ब्रह्मादिकान म्हणजे ब्रह्मादिकांपासून वरील विश्वपर्यंतची जे फळी आहे त्याची आत्मा म्हणजे मळ, त्याच्या ठिकाणी आत्मप्रतीती म्हणजे जीव बुद्धी असते. अशी वेगवेगळ्या पद्धतीची त्या जीवाची बुद्धी मानसिकता असते, अवस्था असते. आता हे पुढचे सूत्रे आपण देवता वर्गांमध्ये अभ्यासलेले बघितलेले देवतेच्या अनुषंगाने आलेले. तिन्ही ग्रामे तिन्ही राणे समानाची म्हणजे देवतेंचे जे थोवे आपण बघितले त्या थोव्यांमध्ये उच्च नीच प्रकार बघितला. परंतु हा एक थोवा आहे की हे तिन्ही ग्रामे तिन्ही राणे म्हणजे कैलास वैकुंठीचे ब्रह्मा विष्णू महेश हे जे सारखेच आहे त्यांच्या अनुषंगाने म्हणजे त्यांचं स्वरूप मर्यादा असेल, त्यांचा जो परिवार असेल ते समान आहे. पंचप्रकाराच्या माध्यमातून असेल हे समान आहे. श्री परिवार वगैरे सर्व समान आहे हे आपण बघितलेलं आहे. कारण हा थोवा सर्व थोव्यांना एक अपवादात्मक थोवा आहे. कारण दुसरीकडं उचनीचपणा असतो परिवारातसुद्धा, पण इथं तिन्ही राणे तिन्ही ग्रामे सारखीच असतात, समान असतात. ब्रह्मविद्येची सारखी वाटणी इतर विद्येच्या ठाई आहे. म्हणजे भट्टोबासांचा प्रश्न आहे, आचार्यांचा प्रश्न आहे की अन्यत्र ज्ञान भक्ती वैराग्य आहे पण ते जीवाला संस्कृती ब्राह्मणापासून मुक्त करणारे नाही. का नाही? कारण अन्य ठिकाणी म्हणजे आपण अन्य जे लोक म्हणतो इतर देवतेची भक्त म्हणतो तिथे ज्ञान भक्ती वैराग्य दिसतं, त्यांना त्यांच्या अनुषंगाने ज्ञान असतं, तेही भक्ती करतात, वैराग्य पण करताना दिसतात. पण परमेश्वर म्हणतात ते मोचक नाही. मग आचार्य म्हणतात मग तिथे ज्ञान भक्ती वैराग्य आहे तर मग तिथलं मोचक नाही इथलं मोचक आहे. तर का? तर देव म्हणतात ज्ञानोक्त नाही म्हणून ते ज्ञानयुक्त नाही आहे. आणि ज्ञान कशाला म्हणतात? जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर हे जसं आहे तसं जाणणं त्याला ज्ञान, आणि ते ज्ञान त्या जीवांना नसतं म्हणून तिथली जी ज्ञान भक्ती वैराग्य ते मोचक नसतं. कारण ती देवतेची भक्ती त्रिगुणात्मक भक्ती आहे. ज्ञान भक्ती वैराग्य एके मोजके एके अमोजके. ब्रह्मविद्येची सारखी वाटणी इतर विद्येच्या ठाई आत म्हणजे ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म जो परमेश्वर आहे सर्वश्रेष्ठ आहे त्यांची विद्या ती ब्रह्मविद्या. म्हणजे अप्रोक्ष ज्ञानाची सारखी जी वाटणी आहे समान विभागणी इतर विद्येच्या ठाई आत म्हणजे अप्रोक्ष विद्येच्या ठाई आहे. हे आपण परमेश्वरांनी लक्षात आणून दिलेलं आहे आपल्याला.
मोक्षमार्गी जीवाचे मळ जाती विद्यामार्गी आच्छादती. मोक्ष परमेश्वराची जी प्राप्ती होती त्यावेळेस जीवाचे मळ जातात आणि देवतेच्या ठिकाणी जर हे जीव गेले त्यांचे आच्छादतात. यातला हा फरक परमेश्वराचा. मोक्षमार्गी म्हणजे ब्रह्मविद्या साधने म्हणजे दैवराटीचे. जीवाचे मळ जाती म्हणजे जीवाचे जे मळ आहे त्याच्या निःशेष प्रकारे नासून जातात. बरोबर. कारण परमेश्वराने एक सूत्रामध्ये जे मोक्षाच्या ज्या व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा लागत नाही कारण त्या नासल्या जातात. आणि विद्यामार्गी म्हणजे देवतेच्या अनुषंगाने त्या जे विद्यामार्ग साधतात त्या जीवाला भेटतात त्याचे मळ आद्यमळाच्या ज्वाज्वल प्रकाशाखाली आच्छादले जातात म्हणजे झाकल्या जातात. आणि ते परत त्यावेळेस जो जीव त्याचं ते पुण्य संपला, त्याची जी तो काळ संपला देवतेच्या विद्येचा, तो परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आल्यानंतर परत ते मळ जे आहे ते आच्छादलेले ते परत थोडक्यात ॲक्टिव्ह होतात. परंतु परमेश्वराच्या प्राप्तीच्या वेळेस हे मळ मात्र आच्छादत नाही, ते नासतात. हा देवतेच्या विद्यावंताचा आणि परमेश्वराच्या मोक्षाच्या प्राप्तीच्या अनुषंगाने तुलनात्मक परमेश्वराने आपल्याला हे समजावलेलं आहे. देहविद्ये देह प्रकाशी देही भूते तन्मात्रापर्यंत होते. आता पुढचे जे सूत्र आहे 2, 4, 5, 51 पर्यंत 38 ते बरं 4, 5, 6 सूत्र आहे का ते देहविद्येच्या अनुषंगाने आलेली देहविद्येची माहिती आलेली. आणि देहविद्या ही फक्त परमेश्वरच देऊ शकतात. परमेश्वर हीच अशी एकच विद्या देतात की ती देहविद्या असते. आणि ते देहविद्या कोणाला देतात? ननुसरते म्हणजे जो प्रमादी आहे किंवा जो ननुसरलेला आहे, जो अनुसरलेला नाही आहे, त्याच्यासाठी देहविद्या ही परमेश्वर देत असतात. परंतु ती पण कोणाला देतात? जो ननुसरला त्याला प्रत्येकाला नाही देत. ज्यांनी आडणीची क्रिया केली, परमार्गासाठी देह झिजवले, वेचले, त्यांना काय होते म्हटले? आचार्यांनी देवाला विचारलं आणि ते देहविद्या होते. आचार्य देहविद्येमुळे काय होते म्हणजे देहविद्येच्या अनुषंगाने आचार्यांनी प्रश्न विचारल्यानंतर परमेश्वराने त्यावरती पूर्ण प्रकाश टाकलेला आहे. देहविद्या म्हणजे परमेश्वराने दिलेल्या देहविद्ये करून, देह म्हणजे देहीचे सप्तधातू परमाणूपर्यंत प्रकाशतात. देहामधले जे सप्तधातू आहे. देही भूते म्हणजे देहातील भूते तन्मात्रापर्यंत म्हणजे कारणजुटापर्यंत, वृत्ती म्हणजे उरतात. येव देह कारणभूताचे होते. तर देहविद्या ही प्रमादी झाल्यानंतर त्यांनी प्रायचित्त करून अधिक वृत्तीचा आचार केला, तळमळ केली, त्यावेळेस मग परमेश्वर त्याला देहविद्या देतात. कारण पुनःसंबंध आणि ती देहविद्या ही या सृष्टी असेपर्यंत त्याला सुख तो भोगत असतो. मग त्याची ती शरीरयष्टी कशी असते, काय असते, सर्व त्याचं वर्णन पुढच्या सूत्रांमध्ये आलेलं आहे. 7 अंश झडती एकाकार वृत्ती होय. म्हणजे 7 अंश म्हणजे देहातील त्वचा, मांस जे आपल्यामध्ये आहे, रुधिर, मज्जा, मेद, अस्थी, हे जे 7 धातू ते झडतात, ते आपल्यासारखे नसतात. त्याचा विपरिणाम म्हणजे पालट होतो. एकाकार म्हणजे एक वर्ण, वृत्ती म्हणजे वर्तन, उरे म्हणजे असणे, अथवा एकाकार वृत्ती म्हणजे एकट्यानेच राहणे, एकट्यानेच तो राहतो अशी वृत्ती असते. अथवा वृत्ती म्हणजे स्वेच्छागमन म्हणून स्वतंत्रता त्याच्यामध्ये ती असते, विद्यावंताच्या अनुषंगाने असतं. हेम काय होय, वज्र काय होय, त्याची जी काय आहे, त्याचं जे शरीर आहे. देह काय होय म्हणजे देह सुवर्णवत पित्तवर्णाचे होते, तेजस्वी होते. वज्र काय म्हणजे वज्रवत अच्छेद म्हणजे लोखंडागत त्याचं ते शरीर होतं. अच्छेद अभेद असं त्याचं देह असतं. आणि ते देह या सृष्टी असेपर्यंत असतं, ते आपल्याला दिसत नाही. ज्या पद्धतीनं सशेक रक्षणाच्या लीळेमध्ये आपण बघतो, ससा जो आहे त्याला देहविद्या झालेली आहे, अशा पद्धतीनं आपण ऐकलेलं असतं. गत्वा मुक्ती जे देवतेच्या अनुषंगाने परत हे आलेलं आहे का जी पुराणात महादाईसा देवाला विचारते का जी पुराणात असे म्हणतात की स्वर्ग प्राप्त झाल्यावर जीव संस्कृती भ्रमणातून मुक्त होतो, आणि अन्य लोक म्हणतात स्वर्ग ही शेवटची मुक्ती. आपल्या धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे स्वर्ग म्हणजे काय, त्याच्या देवता, त्याच्या पुण्य संपल्यावर होतात. गीतेमध्ये परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं, परंतु ते समजणं हे बोधाशिवाय शक्य नाही. पण अनेक जे धर्म आपण जे आज ऐकतो त्यांची झेप ही फक्त स्वर्गापर्यंतच आहे. चांगलं पुण्य करा, चांगलं कर्म करा, स्वर्गात जा आणि सुख उपभोगा. परंतु त्यांना हे माहीतच नाही का ते संपलं की परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येतो, परत आई चालू होते. हे फक्त आपल्याला माहिती का स्वर्ग देवता आहे, तिथपर्यंत गेल्यानंतर तो परत पुन्हा येतो. तर
पुराणात ते असल्यामुळं महादाईसा देवाला विचारते आणि स्वर्ग प्राप्त झाल्यानंतर ब्राह्मणापासून मुक्त होतो असं सांगतात म्हणे. हे कसं? म्हणून ज्या धर्माने स्वर्ग प्राप्त होतो तो धर्म आचरला पाहिजे, तर तो साच का म्हटले? ते खरं आहे का? स्वामी म्हणतात बाई स्वर्गी गेल्यावर एक प्रकारची मुक्ती आहे, पण ते सालोक्त मुक्ती म्हणजे संस्कृती बंधनापासून अशा प्रकारचे सालोक्य मुक्तीचे जीव मुक्त होऊ शकत नाही, कारण त्याचा पुण्यवंश संपला का तो परत, कारण त्या देवतेचं पुण्यवंश आहे तोपर्यंत ती देवता त्याला सुख देत असते. गत्वामुक्ती म्हणजे याग धर्माने स्वर्गातील इंद्रियाचे फळ प्राप्त होणं, त्याला ते नाव दिलेले गत्वामुक्ती. झाल्यावर इंद्रदेवताचे जे सुख भोगत असताना वरील देवता म्हणजे ब्रह्मा तेथे येऊन आपली विद्या म्हणजे स्थिती देते आणि त्या विद्येचा संचार होताच त्या इंद्रफळ्याच्या आपल्या देहावरील तादात्म्य जाऊन आपण पडू अशी भीती जी असते ती त्याची निघून जाते, म्हणून त्याला ते सुख उपभोगता येतात आणि म्हणून त्याला गत्वामुक्ती असं म्हटलं गेलेलं आहे. तर ते तिथपर्यंत त्याचं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ती स्थिती इंद्रदिकांचे जे आहे वरील ते त्याला दिल्यामुळं त्याला ती ज्या मनातली जी भीती ती त्याची निघून जाते, म्हणून त्याला ते एक मानसिकता निर्माण होते का आता आपण पडणार नाही. लौकिक भौतिक उपसाहनक्य लाभाख्य हे जे आहे हे देवतेच्या 4 प्रकारचे सुखरूप मुक्ती आहेत, पण त्याचा लाभ जीवाला होत नाही कारण त्या पतनशील आहे. त्या आपण बघितल्या विद्या तोपर्यंत आहे तोपर्यंत पतनशील मर्यादित आहे, दुःख मिश्रित आहे. परमेश्वराची मुक्ती मात्र जीवाला लाभदायक आहे, ती परत येणं जाणं नाही कारण ती पतनशील नाही. परमेश्वराच्या आनंदाला आपण गेलो की परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण येत नाही. यातला हा फरक परमेश्वराने या सूत्रामध्ये सांगितला आहे की ईश्वर ज्या सुखाचा अनुभव येतात तोच अनुभव जीवाला देतात, तेच सर्वज्ञ सूत्रातून सांगतात. आचार्यांचा प्रश्न आहे की जीवाला होणारी फळे किती प्रकारची म्हटली, कोणत्या कोणत्या प्रकारची फळे? तर देव मग त्या आचार्यांना सांगतात की सालोक्य सामिप्य सायुज्य सायुज्य अशा 4 मुक्ती आहे म्हटले. देवतेच्या मुक्ती आहे, या देवतेच्या मुक्तीची हे नाव आहे. लौकिकाक्ती क्रमे ही फळे यांच्या सुखाची 4 नावे आहेत. लौकिक म्हणजे लोकवत विषय भोग म्हणून लौकिक, आणि ह्या एकक्षणीपासून शय्यापर्यंतच्या सुखाला लौकिक सुख असे म्हणतात. भौतिक ते 8चे तताच्या ठाई म्हणजे अष्टभैरवाला भूताचे अस्तित्व म्हणून भौतिक त्याच्या सुखाला भौतिक सुख असे म्हणतात. उपसारंक्य म्हणजे विश्व चैतन्याच्या ठाई विश्वदेवता आणि चैतन्य देवतेच्या ठाई जे स्थूळ प्रपंच नाचला जातो त्यापैकी विश्वेची जी ठाई भैरवापर्यंतचे मळ लागलेले आहेत आणि मूर्तीत त्यांच्या मूर्तीत समूळभूते नाहीत या अर्थी उपसाराक्य. आणि सर्वात मेन महत्त्वाचं जे आहे लाभाक्य चैतन्यप्राप्ती स्वरूप पावन असून सकळ मळ आच्छादलेले आहेत या अर्थाने येथे प्रपंचाचा उपसार झाला म्हणून विश्वचैतन्याला सुखाचा उपसाराक्य असे म्हणतात. आणि ईश्वराच्या सुखापेक्षा अधिक लाभ नाही म्हणून त्या सुखाला लाभाक्य असे म्हणतात. जे चैतन्य आणि विश्वदेवतेची जी सुख आहे ते ह्या समान असल्यामुळं त्याला लाभाक्य असे म्हणतात. म्हणजे देवतेच्या जे सुखफळ आहे त्या सुखफळांची हे नावं इथं आलेले आहे. उच असेल तो तळीचील देखे, हे आपण देवता वर्गामध्ये बघितलेलं आहे का उच्च देवता ह्या खालच्या देवतेला त्या बघू शकतात. की आचार्यांचा प्रश्न आहे का जी जी देवामध्ये उच्च नीच विभाग आहे तेव्हा त्याचे परस्पर दर्शन व्यापकत्व कसे? स्वरूप मर्यादेच्या माध्यमातून 10 पट वाढ होत असते, पंचप्रकाराच्या माध्यमातून 8 पट वाढ होत असते, म्हणून वरचा खाली पाहतात खालचे वरच्यांना फक्त अस्तित्वाचं ज्ञान असतं. त्यावेळेस स्वामींनी प्रस्तुत पुढील वचनांचे निरूपण केले. म्हणजे महादाईसा नागदेव सर्व जाणतो म्हटले, आचार्यांना सर्व माहिती पण आम्हाला काहीच कळत नाही. तेव्हा देव सांगतात बाई ईश्वर तुम्ही जाणता, जीव जावता, प्रपंच जाणता, देवता जाणता, मग याच्यावरून काही वेगळं जाणणं असतं का? म्हणून त्यावेळेस निरूपण केलेले उच्च देवतेला नीच देवतेला उच्च देवता व्यापून असते म्हटले. नीचेला उच्चच्या अस्तित्वाचे ज्ञान असते, हे आपण सविस्तर चिंतन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे नित्यबद्ध देवता बद्धमुक्त जीव नित्यमुक्त परमेश्वर असं निरूपण परमेश्वर करतात. आणि या माध्यमातून जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक आपल्याला परमेश्वराने सांगितलेला आहे. ऐल पाहिला ते व्यापूनवरती ऐल पाहिला ते अस्तित्व जाणे. ऐल म्हणजे अलीकडचं, पैल म्हणजे पलीकडचं. तर त्या देवता ज्या आहे पैल म्हणजे उच्च देवता, पलीकडच्या देवता मोठ्या देवता, ऐल म्हणजे खालील देवता, त्याला ते व्यापून असतात.
हे आपण बघितलेलं आहे की 500 योजन स्वरूप मर्यादा करवणीची आहे, त्याच्यापेक्षा 10 पट गेलं का मग 5,000, 50,000, 5,00,000 अशा पद्धतीनं ते वाढत वाढत स्वरूप मर्यादा गेल्यामुळं त्या खालच्या देवतेला व्यापून असतात. खालची देवता वरची देवतेला अंडर असते आणि वरची देवता खालच्या देवतेला व्यापून असते, कारण ती त्याच्यापेक्षा मोठी असते. हे त्यातून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आईल पैलाचे अस्तित्व जाणतात. आईल म्हणजे अलीकडचं देवता, म्हणजे छोट्या देवता या वरच्या देवतेला फक्त अस्तित्व रूपाने जाणतात. तेव्हा परमेश्वरापर्यंत त्यांचा तो विषयच येत नाही. फक्त कुठेतरी मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या अंडर आपण काम करतो आहे एवढंच माहिती आहे. कारण खालच्या देवतेला वरच्या देवतेचं फक्त अस्तित्व ज्ञान असतं आणि वरची देवता खालच्या देवतेला बघत असते. हे आपण बघितलेलं आहे. याच्यावरती खूप खोलवरती चिंतन केलेलं आहे देवतेच्या अनुषंगाने. नित्यबद्ध देवता, बद्धमुक्त जीव आणि नित्यमुक्त परमेश्वर. परमेश्वराने या 4 पदार्थाचं स्पष्ट आणि पारदर्शक जो भेद आहे या सूत्रातून आपल्याला सांगितलं आहे. का नित्यबद्ध देवता, देवता ह्या कायमच्या बंधनात असतात. अज्ञानबंध त्रिगुणात्मक ते असल्यामुळं आणि स्वरूप मर्यादेच्या माध्यमातून त्यांचा कधीच बदल होत नाही. सृष्ट्या बदलतात, प्रवाहसृष्टी कितीतरी होत असतील, परंतु त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे स्वरूप मर्यादा आहे ते तसलं तसंच असतं, काही बदलत नाही. या उलट बद्धमुक्त जीव हा बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. त्यांनी अविद्या अज्ञान बंधनाचे जीव बांधलेले जरी असले तरी उपाय जर केलं, ज्ञानयुक्त आचरण केलं, परमेश्वराने सांगितलेलं जे आहे ते जर आपण पाळलं तर नक्कीच हा बद्ध असलेला जीव मुक्तीला जाऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वराने या जीवाची निवड केलेली आहे. जीव सर्वाधिकारी बद्धमुक्त आहे, बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढचं जे आहे नित्यमुक्त परमेश्वर हा नित्यमुक्त आहे, पूर्ण स्वतंत्र आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं सर्व काळ सर्वदा मुक्त आहे, म्हणून तो आपल्याला मुक्तीला नेऊ शकतो. आपण त्याच्या माध्यमातूनच मुक्तीला जाऊ शकतो. हा फरक या वचनामध्ये परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे. जीव जे व्हावे तेची होय, देवता हो जाणे उरो जाणे. हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. जीवामध्ये आणि देवतेमध्ये नेमका काय फरक आहे? कारण ज्यावेळेस बेलापूरला परमेश्वराची उत्तरपंथ जाण्याची प्रवृत्ती आणि त्यावेळेस बाईसांचं देहावसन झालेलं आहे. बाईसा प्रेमी भक्त असल्यामुळं परमेश्वराची अत्यंत काळजी, फक्त त्यांचं उठणं बसणं बोलणं सर्व काही परमेश्वरासाठीच असल्या कारणाने ते परमेश्वराची अत्यंत काळजी घेऊन सर्व काही व्यवस्थित करायचे. परंतु नंतरच्या काळात असं कोणी नसल्यामुळं परमेश्वराची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतल्या जात नव्हती. ते आचार्यांना दुःख व्हायचं आणि मग आचार्यांच्या अनुषंगाने हे आलेलं सूत्र आहे. देवाने सांगितलं की स्वामींचा उपहार व्यवस्थित होत नव्हता म्हणून आचार्य चिंताग्रस्त असायचे. त्या संदर्भात लखुबाईसांना आचार्य विनंती पण करतात, पण लखुबाईसाचं आणि आचार्यांचं मागे भांडण झालेलं असल्यामुळं लखुबाईसाच्या मनात आचार्यांविषयी थोडासा राग आहे आणि म्हणून ते स्पष्ट सांगतात, मला असा काही उपहार करता येणार नाही बाईसांसारखा, मी जसं जमेल तसं करेन म्हटले. त्यामुळं आचार्य दुःख करू लागतात की देवा, मला हे सर्व समजतं आहे पण मला दास्यासाठी बाहेर जावं लागतं, इकडे आरोग्याला उशीर होतो, ते व्यवस्थित होत नाही, मी काय करू? 2-2 ठिकाणी तर मी राहू शकत नाही. आणि मग परमेश्वर त्यावेळेस सांगतात की देवता हो जाणे उरो जाणे. तुमचं देवतेसारखं थोडीच आहे, देवता अनेक ठिकाणी कार्य करत असतात. जे जिथं आहे तिथं ते स्वरूप मर्यादा तसली तशीच असते. तसं जीव हा एका वेळेस एकाच ठिकाणी राहील, एका वेळेस एकच कार्य करेल, एका वेळेस एकच ठिकाणी असल्यामुळं तो दुसऱ्या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून हा देवतेतला आणि जीवातला नेमका फरक परमेश्वरांनी ह्या वचनातून सांगितला आहे की जे व्हावे त्याची तिथंच राहील, तिथंच ते भोगेल. तसं देवतेचं नाही आहे म्हटले. देवता हो जाणे उरो जाणे. देवतेला एके ठिकाणी होऊन अनेक ठिकाणी उरणे असतं. म्हणून हा फरक परमेश्वरांनी आचार्यांना समजावून सांगून तुम्ही त्याचं काही जास्त दुःख करू नका असं समजावलेलं आहे. देवतेशी लीळा विग्रह धारित्वाती, म्हणजे देवतेची म्हणजे ब्रह्मांडस्थेची जी लीळावशे म्हणजे इच्छावशे स्वातंत्र्याने देह धारण करण्याची जी स्वातंत्र्य त्या देवतेला असते. आणि म्हणून नरसिंह अवतारातून महादायसांनी विचारलेल्या प्रश्नावरून परमेश्वरांनी ह्याचं निरूपण केलेलं आहे. आणि हे 51व्या सूत्रापर्यंत म्हणजे 4-5 सूत्र त्यावरती स्पष्टीकरणात्मक आलेले की देवता कशा पद्धतीने क्रीडतात, त्यांचं स्वातंत्र्य कसं असतं, कशा पद्धतीने ते वागतात. देवता
आड्रिगोनी फळा ते दे. हे आपण बघितलं आहे. आड्रिगोनी म्हणजे ओव्हरटेक करून वरची देवता खालच्या देवतेचं जरी त्या जीवाच्या संदर्भात आलं तर त्याला ते थांबून आपण त्याला त्याचं जे फळ आहे ते देऊ शकतात. आड्रिगोनी म्हणजे आड करून अशा पद्धतीने ते देऊ शकतात. फळरिगे झाल्यावर खालील देवतेला फळ्याला आड्रिगणे करून फळात ते दे. म्हणजे ब्रह्मांडस्थ देवता आपले फळ देऊ शकते. वरच्याचं खालच्याचं मोकळं झालं तर अधिकारी फळ्या नसेल तर अगोदर फळातून टिचलेला पण खालील देवता फळाला फळ भोगत असलेला फळ्याला उच्च देवता विरोधाने काढून आपल्या फळात नेते. या क्रियेला आड्रिगणे असे म्हणतात. म्हणले खालच्या देवतेचं येऊनसुद्धा ते जबरदस्ती नेऊन आणि आपल्या वरचाचं फळ ते देऊ शकतात. ब्रह्मांडस्थ मोकळी राहू नये असा सृष्टीचा नियम असल्याने देवता अशा प्रकारे आड्रिगणे करून त्या शेवटची एक क्षणी आपल्या खालील सकळ देवतांचे मनुष्य अष्टभोगाचे परिपूर्ण असलेला अथवा मोळीकार यामधून एखाद्या जीवाला घेऊन जात असते. म्हणजे आड्रिगणे करून वरची देवता खालच्या देवतेच्या जीवाला त्याची जरी पाळी आली किंवा रिकामा असेल तर त्याला ते देऊ शकतात. अशा पद्धतीनं पुढच्या सूत्रात हे अधिक स्पष्ट होईल. तर देवतेच्या अनुषंगाने परमेश्वरांनी आपल्याला ज्ञान व्हावं, समजणं, जाणीव व्हावी अशा पद्धतीने हे वचनं आलेले आहे आणि हे फक्त शब्दाशा आपण समजून घेत आहोत. यावरती काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही देवताचे जे सत्संग आहे ते परत रिपीट ऐकले तर यातले सर्व प्रश्न, या वचनाचा अर्थ अधिक स्पष्टपणे आपल्याला समजेल, जाणवेल. काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.